मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज आपण बघणार आहोत घरच्याच साहित्यामध्ये बनणारा आणि पटकन होणारा असा एक केक. आणि तो केक आहे घी मिल्क केक. त्याला तुम्ही बोलू शकता टी केक बोलू शकता, ड्रायफ्रूट केक बोलू शकता किंवा व्हॅनिला केक बोलू शकता. एकदम साधा सरळ एकदम इझीवाला केक आहे. चला तर मग लागूया कामाला. लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला मी सांगते. तर घरातली कोणतीही एक वाटी तुम्ही सेट करा. तर बघा, तर मी ही वाटी घेतलेली आहे, हे बघा. तर कोणतीही एक वाटी सेट करा आणि त्या वाटीच्या मापाने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे. तर मी काय केलं आहे, ही जी वाटी आहे तर या 2 वाट्या भरून मी तिकडे घेतलेला आहे मैदा. सेम वाटी भरून मी इकडे घेतलेली आहे मिल्क पावडर. त्याच्याप्रमाणेच हे बघा, सेम वाटीच्या मापाने अर्धी वाटी मी घेतलेली आहे साखर. अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त आहे. आणि सेम वाटीने 1.5 वाटी मी इकडे दूध घेतलेलं आहे. बरोबर, तुम्हाला साहित्य कळलं आहे. 2 वाट्या मी इकडे मैदा घेतलेला आहे. 1 वाटी भरून मी मिल्क पावडर घेतलेली आहे. अर्धा वाटीपेक्षा थोडीशी एक्स्ट्रा मी साखर घेतलेली आहे. अर्धी वाटी असं मेल्ट केलेलं हे तूप आहे, हे बघा. 1.5 वाटी भरून इकडे आपण दूध घेतलेलं आहे. तसंच आपल्याला व्हॅनिला इसेन्स लागणार आहे, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, तसंच ड्रायफ्रूट आणि थोडी टूटी फ्रुटी. बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे. आणि हां, दही. तर दही बघा, मी एवढा चमचा भरून वापरणार आहे. तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक भांडं घ्यायचं आहे. त्याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. हे दही, दूध, थोडंसं मी दूध बाजूला ठेवते, तसंच साखर. आता आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तूप, साखर, दही वगैरे आपलं व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे. साखर मी मिक्सरला लावली नव्हती, पिठी साखर बनवली नव्हती, कारण माझी साखर बारीकवाली आहे. जर तुमची जाडीवाली साखर असेल तर तुम्ही काय करा, त्याची पिठी साखर करून ती ह्याच्यात ॲड करा. तर आता या मिश्रणाच्या वर मी आता काय केलं आहे, ही गाळणी ठेवलेली आहे. तर आपण ह्याला काय करूया, आता पहिली मिल्क पावडर ह्याच्यात टाकून घेऊया. व्यवस्थित आपण हे करून घेऊया गाळणीने. त्याच्यानंतर ह्याच्यातच थोडा थोडा आपण मैदा ॲड करणार. इकडे बेकिंग पावडर वापरणार आहोत. हे बघा, 1 टीस्पून भरून मी इकडे बेकिंग पावडर घेतलेली आहे. आणि अर्धा चमचा भरून मी इकडे बेकिंग सोडा घेतलेला आहे. लक्षात ठेवा, 1 टीस्पून भरून आपल्याला घ्यायची आहे बेकिंग पावडर आणि अर्धा बेकिंग सोडा. तर ह्याला पण आपण व्यवस्थित चाळून घेऊया. व्यवस्थित आपण नीट मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यात व्हॅनिला इसेन्स टाकून घेऊया. तर इकडे आपण व्हॅनिला इसेन्स घेऊया. तर 2 चमचे भरून मी घेणार आहे. जर तुमच्याकडे असलेलं व्हॅनिला इसेन्स थोडं स्ट्रॉंग असेल तर प्रमाण कमी करा. आणि व्हॅनिला इसेन्स आवडत नसेल तर ह्याच्यात तुम्ही वेलची पावडर टाकली तरी चालेल. तसंच आपण आता ह्याच्यात काय करणार आहोत, मनुका ॲड करणार. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तसंच टूटी फ्रुटी. आणि ह्याला व्यवस्थित आपण आता नीट मिक्स करून घेऊया. इकडे ओव्हनला मी 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. ओव्हन आपला प्रीहीट होतो आहे तोपर्यंत आपण काय करूया, परत एकदा ह्याला नीट मिक्स करून घेऊया. आणि राहिलेलं हे मगाचं दूध आहे तर हे देखील ह्याच्यात ॲड करूया. आता आपण बरोबर 1.5 वाटी भरून दूध वापरलेलं आहे. आणि इकडे मी टीन देखील तयार ठेवलेला आहे, हा बघा. डन, आपलं मिश्रण हे तयार आहे. आता आपण ह्याच्या टीनमध्ये टाकून घेऊया. तर टीनमध्ये सगळं आपण मिश्रण भरून झालेलं आहे. आता आपण काय करूया, वरून थोडीशी ड्रायफ्रूटने सजावट करूया. आवडत नसेल तर हे देखील तुम्ही स्किप करू शकता. म्हणजे विदाऊट ड्रायफ्रूट देखील तुम्ही केक हा बनवू शकता.
तर हे बघा आपले सगळे ड्रायफ्रूट देखील याच्यावर लावून झालेले आहेत. मी परत एकदा सांगते, मी साखर एकदम बारीकवाली वापरली होती. जर तुमच्याकडे जाडवाली साखर असेल तर त्याला तुम्ही मिक्सरला फिरवून मगच ॲड करा. आणि ड्रायफ्रूट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा. ओव्हन माझा 10 मिनिटाला प्रीहीट झालेला आहे. तर आता मी टीन ह्याच्या आतमध्ये टाकते. तसंच आता मी 180 डिग्री सेल्सिअसवर मी ह्याला अर्ध्या तासाला बेक करून घेणार आहे. मागे गॅसवर कसा करायचा तो देखील तुम्हाला दाखवलेला आहे. गॅसवर तुम्ही कोणतंही एक भांडं ठेवा. तसंच त्याच्या खाली बॉटमला तुम्ही मीठ लावा, म्हणजे मीठ ठेवा. त्याच्यावर एक स्टँड ठेवून हे टीन तुम्ही त्याच्यावर ठेवून बेक करू शकता 30 ते 35 मिनिटाला एकदम स्लो फ्लेमवर. तर टेम्परेचर बघा इकडे मी 180ला ठेवलेलं आहे. तसंच खालचं जे सेटिंग आहे ते खालून आणि वरून दोन्ही ठिकाणून हीट मिळेल ते वाला आहे. जो केकचा कलर मला वरून हवा होता हलकासा लाईट ब्राऊन, तो अजून आलेला नाही आहे. आणि 30 मिनिटाला जे मी सेट केलं होतं ते झालेलं आहे. तर मी काय केलं आहे, अजून 5 मिनिटाला ओव्हनचा टाईम वाढवलेला आहे. बरोबर 35 मिनिटामध्ये आपला केक हा बेक झालेला आहे. ओटीची देखील बंद आहे. आता आपल्याला असंच 15 मिनिटासाठी आतमध्ये ह्याला ठेवून द्यायचं आहे. तर आपला केक बघा हा तयार झालेला आहे. आता मी काय करते, टीनमधून ह्याला काढून घेते. तर हे बघा आपला केक बघा किती सुंदर असा बनलेला आहे. सुपर सॉफ्ट असा बनलेला आहे. आणि ह्याला मी कट करून तुम्हाला दाखवते की हा कसा आहे तो. तर हा बघा मी कट करून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल किती सॉफ्ट असा केक हा बनलेला आहे एकदम. हे बघा. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरात सर्वांना आवडेल. आवडल्यास एक लाईक तर कराच, पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. धन्यवाद.